हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑल. स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो बेसिकली बेटा आपल्याला माहिती आहे आपण सिरीज ऑफ लेक्चर स्टार्ट केले ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. तुम्हाला स्लाइडवरती दिसतंय आजच्या क्लासमध्ये आपल्याला ज्या टॉपिकवरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तो टॉपिक आहे बेटा आपला लॉगॅरिथमिक डेरिव्हेटिव्हज. आपल्याला माहिती आहे बेटा आपल्याकडे लॉगॅरिथमिक डेरिव्हेटिव्हज आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन, जो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सीईटी आणि जेईच्या एक्झामसाठी. आणि याच टॉपिकवरती आज आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. बट ऑब्वियस सीईटी जेई दोन्ही च्या सिलेबसमध्ये हा टॉपिक इन्क्लूड होतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन, ज्याच्यावरती आपण काही इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्हज आज डिस्कस करणार आहोत. बट ऑब्वियस जे काही याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट्स आहेत ते पण बेटा तुमच्यासोबत मी डिस्कस करेल आणि काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज आपण डिस्कस करणार आहोत. आणि आजचा हा जर क्लास तुम्ही कम्प्लिटली जर व्यवस्थित प्रिपेअर केला तर डेफिनेटली लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये तुम्हाला कुठंच काही अडचण राहणार नाही. ओके, चलो तर जास्त वेळ न घेता क्लासला स्टार्ट करतो. ओके, आणि इथं बेटा फर्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो सॉल्व्ह करूया. सुरुवातीला आपण काही बेसिक क्वेश्चन्स घेतलेत ज्याच्या थ्रू तुम्हाला एक आयडिया येईल की लॉगॅरिथमिक फंक्शन कशा टाईपनं डील करायचे आहेत आणि देन आपण हळूहळू लेवल जी आहे ती राईज अप करणार आहोत. ठीक आहे, चला जास्त वेळ न घेता क्लासला स्टार्ट करूया बेटा. त्यासोबतच तुम्हाला माहिती आहे की जेही आपले व्हिडिओ लेक्चर्स होतात, जे आपले क्लास होतात, याची लिंक याची तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळते आणि ती पीडीएफ नोट्स तुम्हाला आपण प्रोव्हाइड करतो बेटा टेलिग्राम चॅनलवर. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे, त्या लिंकवरून टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे सो दॅट तुम्हाला याची पीडीएफ नोट्स पण मिळेल. ओके, आणि हां, क्लास स्टार्ट करण्याच्या आधी या ज्या व्हिडिओची लिंक जी आहे बेटा आपल्या सर्व फ्रेंड्स सोबत शेअर करा. तुमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असतील त्यामध्ये शेअर करा, त्यांना सांगा क्लास स्टार्ट झालाय सो दॅट सर्व आपल्यासोबत जॉईन होतील, सर्व क्लास अटेंड करतील. ओके, चलो. सो विदाउट टेकिंग मच टाइम लेट अस स्टार्ट विथ द क्लास. फर्स्ट क्वेश्चन बेटा तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. बेसिक क्वेश्चन आहे आणि पीवायक्यू पण आहे. ओके, बोर्ड एक्झाम मध्ये 1 मार्कसाठी जो शॉर्ट क्वेश्चन असतो त्यामध्ये हा क्वेश्चन बेटा एकदा विचारला होता. आपल्याला म्हटलंय व्हॉट इज दी डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग एक्स. एकदम सिंपल आहे बेटा, जास्त वेळ न घेता सॉल्व्ह करूया आपण. जसं आपल्याला दिलेलं आहे y इज इक्वल्स टू टर्म आहे आपल्याकडे लॉग ऑफ लॉग एक्स आहे ना. जर सपोज याला आपण काय केलं बेटा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ऍक्च्युअली इथं लॉगॅरिथमिक आहे टर्म म्हणून त्याला लॉगॅरिथमिक फंक्शन म्हटलं, नाही तर हा तसा कंपोजिट फंक्शनचा क्वेश्चन आहे. करेक्ट आहे. सो आपल्याला माहिती आहे बेटा डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx. ओके, बघा बाहेर कोणाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला लॉगचा. आपल्याला माहिती आहे जर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आपल्याला पाहिजे असेल तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते बेटा 1/x, म्हणजे आपण असं म्हणा 1 लॉगचा जो काही अँगल दिलेला आहे तो. आता लॉगचा अँगल कोण आहे लॉग एक्स, त्यामुळे आपल्याकडे आन्सर असेल बेटा या बाहेरच्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह म्हणत आहे मी, दॅट मस्ट बी 1 लॉग ऑफ एक्स. जेव्हा मी या बाहेरच्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आतमधला जो लॉग आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत कंपोजिट फंक्शन. ओके, सो मल्टिप्लाय मध्ये आपण लिहिणार बेटा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि कशाचा लॉग ऑफ एक्सचा. परत एकदा या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा. फॉर्म्युला तुम्हाला मी आताच एक्सप्लेन केलाय. सो बेसिकली आपण सांगणार dy बाय dx इज इक्वल टू असेल बेटा 1 लॉग ऑफ एक्स रिमेन्स ऍज इट इज आणि मल्टिप्लाय मध्ये लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल 1/x. बट ऑब्वियस या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. काय सांगणार 1 into 1 मीन्स 1 log x into x मीन्स वी कॅन राईट इट ॲज अ x मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ x. चला पटकन चेक करा बेटा कुठलं करेक्ट आन्सर आहे तुमच्याकडे. एकदम सिंपल असा पहिला प्रश्न आपल्याकडे होता आणि करेक्ट आन्सर आहे बेटा तुमचा ऑप्शन नंबर बी, दॅट इज 1/x मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ x. बेसिक क्वेश्चन आहे, इंट्रोडक्टरी क्वेश्चन आहे, जिथून तुम्हाला फॉर्म्युला क्लिअर करून घ्यायचा आहे. ओके, आणि हाही क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये विचारला आहे. एकदम सोपा आहे पण एक्झाम मध्ये विचारलेला आहे एवढा 1 मार्कसाठी शॉर्ट क्वेश्चन मध्ये. जास्त वेळ न घेता पुढे जाऊ आपण आणि नेक्स्ट जो हा क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. बघा तुम्हाला काय करायचं आहे, पेन पेन्सिल नोटबुक घेऊन बसायचं आहे आणि माझ्यासोबत क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही जर फक्त व्हिडिओ बघत बसणार तर मग तुमचं प्रिपरेशन होणार नाही. बेटर वे क्वेश्चन तुम्हाला मी देतो, तुम्ही पेन नोटबुक घेऊन बसा, सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा, कमेंट बॉक्समध्ये आन्सर पण सांगू शकता. पुढे जाऊया बेटा नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे y इज इक्वल टू लॉग ऑफ, बघा किती आहे बेटा 2 - 5 raised to 2 - 5x, त्याची पॉवर आहे 5/2.
पहिली गोष्ट तर लॉगॅरिथमिकचे बेसिक फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे. मी आधी क्वेश्चन लिहितो देन हिंट देतो त्याला सॉल्व्ह करण्यासाठी. सो आपल्याकडे क्वेश्चन आहे बेटा y इज इक्वल्स टू लॉग ऑफ किती आहे 2 - 5 टाइम्स ऑफ x आणि त्याची पॉवर किती आहे, पॉवर आहे बेटा 5/2. पॉवर किती आहे 5/2. बघा लॉग ऑफ टर्मची काय आहे पॉवर. मग याच्याशी रिलेटेड बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला आहे बेटा, जेव्हाही लॉग ऑफ a ची पॉवर b असते म्हणजे लॉगच्या अँगल मध्ये काय असेल पॉवर, तर ती पॉवर आपण समोर घेतो बरोबर. लॉगॅरिथमिकचा फॉर्म्युला आपल्याला सांगते बेटा याचा आन्सर बनते b मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ a. मी आधीच बोललो बेसिक कन्सेप्ट पासून ऍडव्हान्स कन्सेप्ट पर्यंत आपण जाणार आहोत. मग सध्या पॉवर मध्ये सांगा कोण आहे 5/2. ही 5/2 कुठे जाईल समोर येईल. सो टर्म बनेल बेटा y इज इक्वल्स टू 5/2 पॉवर समोर घेणार बेटा मल्टिप्लाइड बाय किती लॉग ऑफ टर्म आहे तुमच्याकडे 2 - 5x. नीट लक्षात घ्या अजून डेरिव्हेटिव्ह आपण अप्लाय केलेलेच नाही आहे. हा बेसिक फॉर्म्युला आहे ज्याला आधी आपल्याला अप्लाय करणं समजून घ्यायचं आहे. ठीक आहे इथपर्यंत. आता जाऊ आपण डेरिव्हेटिव्ह वरती. काय सांगणार आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू किती बनेल बेटा x. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. सो y चा डेरिव्हेटिव्ह असेल तुमच्याकडे dy/dx इज इक्वल्स टू बघू शकता तुम्ही 5/2 रिमेन्स ॲज इट इज. 5/2 कॉन्स्टंट आहे. जेव्हाही कॉन्स्टंट हा व्हेरिएबल सोबत असतो तर डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण त्याला ॲज इट इज ठेवतो बरोबर. तर 5/2 ॲज इट इज आणि आपल्याला पाहिजे बेटा लॉगचा डेरिव्हेटिव्ह. आताच लिहिला होता आपण व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x. जेव्हा आपल्याला लॉग x चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे असतो लॉग x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. बघा सेकंड टाइम लिहिला मी हा फॉर्म्युला. पण सध्या x आहे का नाही. जी टर्म असेल ती आपल्याला डिवाइड मध्ये लिहावी लागेल. सो आपण सांगणार बेटा या टर्मचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो बनेल 1 डिवाइड बाय किती आहे 2 - 5x. 1 डिवाइड बाय 2 - 5x. मी लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला पण लॉगच्या आतमध्ये जी टर्म आहे याला आपण म्हणणार आहोत बेटा कंपोजिट फंक्शन. आणि या कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहू आपण मल्टिप्लाय मध्ये. सो मल्टिप्लाय मध्ये लिहिणार डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कशाचा बेटा 2 - 5x. आता याला व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि फायनल आन्सर पर्यंत पोहोचण्याचा ट्राय करा. सो वी विल हॅव dy/dx ॲज अ कशा टाइपनं बनेल बघा टर्म बेटा 5/2 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 1/2 मल्टिप्लाइड बाय 5x ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सांगा. बघा जेव्हा कॉन्स्टंट इंडिव्हिज्युअल अलोन असते तेव्हा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा 2 एकटा आहे 2 चा डेरिव्हेटिव्ह किती 0 मायनस 5 हा कॉन्स्टंट आहे पण व्हेरिएबल सोबत आहे. मग कॉन्स्टंट व्हेरिएबल सोबत असला तर ॲज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती बेटा 1. बघा एकदम बेसिक आहे. ओके सो यू कॅन से आपल्याकडे टर्म बनणार आहे बेटा बघा व्हिजिबल आहे का हे मी थोडंसं वरती लिहितो ठीक आहे. सो आपल्याकडे पुढे टर्म बनेल वी शुड हॅव अ टर्म ॲज आपल्याकडे टर्म बनणार आहे बेटा बघा इकडे लिहित आहे मी dy/dx इज इक्वल्स टू बघा 5/2 ॲज इट इज ओके मल्टिप्लाइड बाय 1 किती आहे ती टर्म 2 - 5x ॲज इट इज आणि इथं जो आपण डेरिव्हेटिव्ह घेतला 0 - 5 × 1 5 × 1 इज 5 0 - 5 इज -5. ही टर्म असेल बेटा मल्टिप्लाय मध्ये -5. मल्टिप्लिकेशन करून घ्या फायनली 5 × 1 5 5 × -5 इज -25 -25 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 - 5x. चला ऑप्शन चेक करा कुठला आहे -25 डिवाइड बाय 2 - 5x. सो आय थिंक आपलं करेक्ट आन्सर इथं जे बनत आहे दॅट इज नथिंग बट ऑप्शन नंबर ए. बघा बेटा ऑप्शन नंबर ए तुमचं फायनल आन्सर आहे. इथं हे जे मी लिहिलेले आहेत हे दोन्हीही काय आहेत आपले बेसिक फॉर्म्युला आहेत है ना. हे बेसिक फॉर्म्युला आहेत ज्याला तुम्हाला लर्न करायचं आहे आणि हे बेटा तुमचं फायनल आन्सर आहे डेरिव्हेटिव्हचं. चला चेक करा एकदा क्लिअर आहे का. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत आणि याच क्वेश्चन्स पासून आपल्याला स्टार्टअप करायचं आहे. तुम्ही जर म्हणणार की सुरुवातीलाच आम्हाला कॉम्प्लेक्स क्वेश्चन जमले पाहिजे तर ते प्रॅक्टिकली पॉसिबल नसते. आपल्याला स्टेप बाय स्टेप एक क्वेश्चन जो आहे तो डील करायचा आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये बेटा आपण बघितलं की कंपोजिट फंक्शन मध्ये लॉगॅरिथमिक जर असेल तर आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. इथं लॉगॅरिथमिकची पॉवर दिलेली असेल तर ते कशा टाइपनं डील करायचं आहे. हळूहळू आपण पुढे जाणार आहोत.
चला क्लिअर आहे का बघा एकदा. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए बेटा तुमचं फायनल आन्सर असणार आहे. पुढे जाणार आहोत आपण आणि नेक्स्ट क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो हिअर वी गो विथ द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन लिहिलाय बेटा बघा. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर मागच्या क्वेश्चन सारखाच जवळपास आहे, फक्त याच्यामध्ये चेंज काय आहे. इथं तुमच्याकडे आहे बेटा त्याच्या बेसमध्ये किती आहे 7 आहे. त्याच्या बेसमध्ये किती आहे 7. तुम्हाला जर लास्ट ऑप्शन दिसत नसेल तर मी थोडीशी ऍडजस्टमेंट करतो. बघा आता दिसतंय लास्ट ऑप्शन डी ऑप्शन. सो या टाईपनं आपल्याकडे क्वेश्चन आहे ज्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके चलो, सो लेट अस ट्राय टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. काय सांगणार आपण, सगळ्यात पहिले तो जो क्वेश्चन दिलाय तो लिहून घ्या. y इज इक्वल टू क्वेश्चन आहे बेटा तुमच्याकडे log टू द बेस 7 ऑफ x आहे ना, आणि त्याची पॉवर किती आहे, तर त्याची पॉवर आहे बेटा आपल्याकडे त्याची पॉवर आहे तुमच्याकडे log टू द बेस 7 ऑफ x आणि त्याची पॉवर आहे बेटा तुमच्याकडे 5/2. त्याची पॉवर किती आहे 5/2. या टाईपनं क्वेश्चन आहे. दिस इज हाऊ वी आर हॅव्हिंग क्वेश्चन. याला करायचं आपल्याला सॉल्व्ह. ओके, याला करायचं आपल्याला सॉल्व्ह. मग इथं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की जर समजा या टर्मला आपण व्हेरिएबल टर्म म्हटलं, या टर्मला काय म्हटलं व्हेरिएबल, तर व्हेरिएबलची काय आहे पॉवर. व्हेरिएबलची काय बेटा पॉवर. म्हणजे पहिला जो फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावा लागेल दॅट मस्ट बी ऑफ द फॉर्म ऑफ पॉवर. पहिला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. कशाची, एक्स टू दी पॉवर n, आणि तो फॉर्म्युला असते n इंटू एक्स टू दी पॉवर n-1. चला बघा एकदा क्लिअर आहे का. पहिले फॉर्म्युला कुठला अप्लाय करावा लागेल पॉवरवाला. कारण बघा ब्रॅकेटची पॉवर दिली, ब्रॅकेटची काय दिलेली आहे पॉवर, म्हणजे पहिला फॉर्म्युला पॉवरवाला. बरोबर आहे, अप्लाय करून घेऊ आपण आणि नंतर पुढचा विचार करूया. ठीक आहे, सो तोपर्यंत काही टेन्शन नाही. काय आणणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू किती एक्स. काय बनेल बेटा dy/dx इज इक्वल टू पॉवरचा फॉर्म्युला काय सांगते तुम्हाला, पॉवरची टर्म समोर घ्यायची आणि पॉवर 1 न कमी करायची. किती न कमी करायची 1 न. मग सध्या पॉवर किती आहे माझ्याकडे 5/2, ती घेतली बेटा मी समोर, आणि या टर्मची पॉवर 1 न कमी होणार आहे, म्हणजे log टू द बेस 7 ऑफ x ऍज इट इज याची पॉवर किती न कमी करायची आहे 1 न. रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा. 5/2 - 1 म्हणजे किती, 5/2 म्हणजे अडीच, अडीच वजा 1 म्हणजे दीड, दीड म्हणजे किती 3/2. समजते का बघा हे. आणि असं नाही समजलं तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करू शकता. बघा 5/2 समोर घेतला, पॉवर 1 न कमी केली म्हणजे किती झाली 3/2. बट लक्षात घ्या याला मी जेव्हा व्हेरिएबल म्हटलं तर हे ऍक्च्युअल आहे कंपोजिट फंक्शन, आणि आपल्याला कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. ओके, सो मल्टिप्लाय मध्ये काय म्हणणार बेटा आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि काय आहे तुमच्याकडे कंपोजिट फंक्शन, कंपोजिट फंक्शन आहे बेटा तुमच्याकडे log टू द बेस 7 ऑफ x. याचा डेरिव्हेटिव्ह अजूनही आपण घेतलेला नाही आहे, तो डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागेल. आता बघा जेव्हा तुम्हाला याला सॉल्व्ह करायचा आहे log टू द बेस 7 ऑफ x ला, तर क्लिअरली लक्षात घ्या log टू द बेस 7 म्हणजे बेसिकली आपल्याला त्याला लिहिताना या बेस मधल्या 7 ला डील करावं लागेल. कारण नॅचरली तिथं ई असायला पाहिजे बेसमध्ये. जेव्हा फंक्शन दिलेलं नसते, जेव्हा मी तुम्हाला हा वाला फॉर्म्युला सांगितला, कुठला फॉर्म्युला बेटा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स log ऑफ x चा, तेव्हा याच्या बेसमध्ये त्याचा फॉर्म्युला सांगितला मी 1/x, म्हणजे याच्या बेसमध्ये काहीच नाही, म्हणजे कोण आहे ई आहे. पण इथं कोण दिलंय बेसमध्ये 7. पहिले मला याला डील करावं लागेल आणि तेही एकदम सोपं आहे. त्याच्यासाठी परत एक फॉर्म्युला लॉगॅरिथमिकचा, आता डेरिव्हेटिव्हचा नाही लॉगॅरिथमिकचा. जेव्हा log टू द बेस a ऑफ b असते, म्हणजे इथं बेसमध्ये काही टर्म दिली असेल तर त्याचा फॉर्म्युला असते बेटा log ऑफ b डिवाइड बाय log ऑफ a. क्लिअर आहे का बघा. सध्या तुमच्या बेसमध्ये किती आहे 7, तर त्याला आपल्याला लिहिता येईल दॅट टर्म मस्ट बी 5/2 मल्टिप्लाइड बाय log टू द बेस 7 ऑफ x त्याची पॉवर 3/2. इथं लिहिता येईल बेटा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कोणाचा log ऑफ x डिवाइड बाय log ऑफ 7 चा. बघा थोडीशी कन्फ्युजिंग आहे पण कन्सेप्च्युअल आहे. ओके, आणि बट ऑबियस log 7 ही कॉन्स्टंट टर्म आहे जी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेणार आपण. सो टर्म बनेल बेटा तुमच्याकडे 5/2 मल्टिप्लाइड बाय log टू द बेस 7 ऑफ x त्याची पॉवर 3/2. हा 1/log 7 आला तुमचा बाहेर. ओके, आणि कशाचा डेरिव्हेटिव्ह राहील डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स,
तो राहील बेटा तुमचा लॉग एक्सचा. म्हणजे आता आपला ओरिजिनल फॉर्म्युला तिथं अवेलेबल झाला. समजत आहे का बघा या दोन फॉर्म्युलांना कसं रिलेट केलंय क्वेश्चन मध्ये. मी पहिलेच बोललो सुरुवातीला बेसिक, मग हळूहळू आपण लेवल वाढवणार आहोत. ओके चलो. सो ट्राय टू ऑब्टेन द फायनल आन्सर. काय असेल बेटा फायनल आन्सर आपलं बघा. न्यूमेरेटर मध्ये पहा कोण कोण आहे. 5, त्याच्या मल्टिपल मध्ये लॉग टू द बेस 7 ऑफ एक्स, त्याची पॉवर 3/2. डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे बेटा, हा आहे 2 मल्टिप्लाइड बाय किती आहे लॉग 7. ओके मल्टिप्लाइड बाय लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x. चला चेक करा तुमचं करेक्ट आन्सर. कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला कुठलं करेक्ट आन्सर आहे. सगळे सारखेच नाही आहेत ते. ओके न्यूमेरेटर मध्ये पाहिजे 5 लॉग टू द बेस 7 ऑफ 3/2. इथं आहे बघा न्यूमेरेटर इथं सॅटिस्फाय झालं. हे आहे का तसं नाही. दिस कॅन नॉट बी आन्सर. 5 लॉग टू द बेस 7 हे पण आहे. ओके हे आहे का नाही. म्हणजे ए किंवा सी आन्सर असेल. बी आणि डी तर नाही आहे. डिनॉमिनेटर बघा 2 इंटू लॉग 7 इंटू एक्स. इथं 2 इंटू एक्स आहे फक्त. बघा सी इज अ करेक्ट आन्सर. सी इज अ करेक्ट आन्सर. 2 इंटू एक्स इंटू लॉग 7. 2 मल्टिप्लाइड बाय लॉग 7 इंटू एक्स. मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह. मागे पुढे व्हॅल्यू चालतात आपल्याकडे. बघा बेटा प्युअरली कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत. जर तुम्ही नीट स्टेप बाय स्टेप आपला क्लास जरी व्यवस्थित बघितला तरी ते तुम्हाला सगळं समजू शकतं. ओके सो दॅट इज हाऊ वी आर हॅव्हिंग क्वेश्चन. पुढे जाऊया बेटा आणि नेक्स्ट क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा ट्राय करू. बघा आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाही त्या आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतील. त्या सगळ्या गोष्टी मी इकडे लिहून देतच आहे ना. ह्या गोष्टी तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या आणि त्याला प्रिपेअर करा. सो दॅट तुम्हाला नेक्स्ट टाइम त्याचा जेव्हा यूज पडेल ते आपल्याला रिवाइज करता येईल. पुढे जाऊ बेटा नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढे आणखी खूप महत्वाचे क्वेश्चन आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप करण्याचा विचार करू नका. प्रत्येक मिनिट आणि मिनिट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मोमेंट तुमच्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. चलो लेट अस गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया बेटा. ओके सो लेट अस सॉल्व दी नेक्स्ट क्वेश्चन. ठीक है आगे बढ़ते बेटा अगले क्वेश्चन की तरफ. सो काय दिलंय आपल्याला पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा. सो बेसिकली वी हैव क्वेश्चन एज we are having question as y is equal to log to the base 10 of x plus log to the base x of 10 plus log to the base x of x. आधी क्वेश्चन लिहून घेतो मी. So we have y is equal to log to the base 10 of x plus log to the base x of 10 plus log to the base x of x. या टाइपना आपल्याकडे क्वेश्चन आहे आणि याला करायचं आपल्याला सॉल्व. बघा बट ऑब्वियस तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं आपल्याला परत एकदा बेसिक लॉगॅरिथमिकचा फॉर्म्युलाच अप्लाय करायचा आहे. दॅट इज लॉग टू द बेस ए ऑफ बी विच इज लॉग ऑफ बी डिवाइड बाय लॉग ऑफ ए. तिन्ही ठिकाणी आपल्याला आधी बेटा सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि देन आपल्याला त्याला पुढे डील करता येईल. काय सांगणार आपण. सो वाय इज इक्वल टू बनेल इथं बघा लॉग टू द बेस किती आहे एक्स डिवाइड बाय किती बेटा लॉग ऑफ 10. ही झाली फर्स्ट स्टेप. प्लस इकडे काय बनेल बघा लॉग टू द बेस किती आहे 10 डिवाइड बाय इथं किती बनेल बेटा लॉग ऑफ एक्स है ना लॉग ऑफ एक्स. प्लस परत इकडे बनेल सेम व्हॅल्यू यायचा आन्सर डायरेक्ट 1 लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही सांगू शकता लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ एक्स. ओके या टाइपना आपल्याकडे टर्म कन्वर्ट होणार आहे. डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं का अजूनपर्यंत नाही. बेसिक लॉगॅरिथमिक आपण अप्लाय करत आहोत. आता काय करा कॉन्स्टंट जे आहेत ते कॉमन काढून घ्या आधी आणि मग आपण डेरिव्हेटिव्हला स्टार्ट करू. ज्या काही बेसिक ऍडजस्टमेंट आहेत त्या करून घेऊ बेटा. सो टर्म विल बी ॲज वाय इज इक्वल्स टू बघा 1 अपॉन लॉग 10 मी बाहेर घेतो कॉन्स्टंट आहे. टर्म असेल तुमच्याकडे लॉग ऑफ एक्स. फक्त लॉग एक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. प्लस इकडे बघा कॉन्स्टंट कोण टर्म कुठली आहे बेटा लॉग ऑफ 10. पण हा लॉग एक्स सध्या कुठं आहे डिनॉमिनेटर. त्याला न्यूमेरेटर मध्ये शिफ्ट केलं तर टर्म बनेल तुमच्याकडे लॉग ऑफ एक्स आणि त्याची पॉवर किती होईल -1. प्लस परत लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ एक्स म्हणजे किती 1. या टाइपना आपल्याकडे टर्म बनणार आहे. पहिली गोष्ट तर तुम्हाला क्वेश्चनला या टाइपनं कन्वर्जन करता आलं पाहिजे सिंपल वे मध्ये है ना. आणि त्यानंतर आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं आहे. चलो लेट अस स्टार्ट. बघ कशा टाइपनं बनेल सरळ सरळ. आता आपल्याला करायचं बेटा त्याला डिफरन्शिएट. सो आय एम सेइंग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू किती एक्स. करा क्वेश्चनला डिफरन्शिएट. y चा डेरिव्हेटिव्ह बनेल बेटा dy बाय dx इज इक्वल्स टू बघा 1 अपॉन लॉग 10 रिमेन्स ॲज इट इज.
1/log10 ॲज इट इज. हा जो log x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असेल 1/x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस परत बघा बेटा log of 10 ॲज इट इज. log x ची पॉवर -1 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिले कोणाचा डेरिव्हेटिव्ह पॉवरचा. या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्या बेटा. पॉवर काय असेल समोर म्हणजे -1 समोर आला पॉवर 1 न कमी होईल म्हणजे परत काय बनेल log of x त्याची सॉरी काय बनेल तो log of x पॉवर 1 न कमी म्हणजे किती बेटा -1 पेक्षा 1 न कमी -2. -1 पेक्षा 1 न कमी किती -2 प्लस 1 इज अ कॉन्स्टंट हुज डेरिव्हेटिव्ह इज 0. 1 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल. सो यामध्येही तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की इथं पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आय एम सॉरी हा log x परत कंपोजिट फंक्शन आहे. इथं असेल बेटा डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x आणि प्लस नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0. ठीक आहे. चला फायनल स्टेप मध्ये त्याला सिंक्रोनाइज करून घ्या. सो dy/dx कॅन बी ॲज बघा इथं तुम्ही बघू शकता बेटा एक टर्म लॉगॅरिथमिक आहे एक अल्जेब्रिक आहे. जनरली आधी अल्जेब्रिक लिहायचं नंतर लॉगॅरिथमिक किंवा ट्रिग्नॉमेट्रिक लिहत असतो आपण. सो 1 into 1 is 1 upon log 10 into x म्हणजेच किती बेटा x log 10. x log 10. पुढे चला बघा हा +1 हा -1 +1 -1 0 +1 -1 सॉरी +1 -1 मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन मध्ये 0 प्लस मायनस बिकम मायनस असं म्हणा प्लस मायनस बिकम मायनस. काय राहील बेटा तुमच्याकडे log of 10 आणि ही जी पॉवर -2 आहे डिवाइड मध्ये जर गेली तर बनेल बेटा log of x ची पॉवर +2 आहे ना. आणि फायनली log x चा डेरिव्हेटिव्ह आहे तुमच्याकडे 1/x प्लस किती 0 काही लिहिण्याची गरज नाही. सो अकॉर्डिंगली या टाईपनं तुमच्याकडे आन्सर असणार आहे. तुम्ही ऑप्शन मध्ये चेक करू शकता बेटा करेक्ट आन्सर कुठला आहे. चला करेक्ट आन्सर चेक करा मला कमेंट मध्ये सांगा कुठलं असेल. 1/x log 10 ए मध्ये पण आहे बी मध्ये पण सी मध्ये पण डी मध्ये पण. पहिला पार्ट तर चारही ऑप्शन मध्ये आहे. मध्ये साइन काय पाहिजे बेटा मायनस. चारही ऑप्शन मध्ये मायनस पण आहे. आता पुढे न्यूमरेटर मध्ये पाहिजे log 10 ए आणि बी मध्ये आहे या दोघांमध्ये नाही आहे म्हणजे सी आन्सर नाही आहे डी नाही आहे बरोबर. आता सी आणि डी पैकी नेमकं कोणतं काय पाहिजे x इंटू log of x ब्रॅकेट स्क्वेअर. x इंटू log of x ब्रॅकेट स्क्वेअर. इथं स्क्वेअर नाही आहे बघा याचा स्क्वेअर नाही आहे. सो हे पण आन्सर नसेल. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी. क्वेश्चनला सॉल्व्ह केल्यानंतर करेक्ट आन्सर टिक करणं मार्क करणं तेही तेवढंच महत्वाचं आहे. नाही तर आपण सॉल्व्ह सगळं व्यवस्थित करतो ऑप्शन लिहितानाच चुकून टाकतो. ते पण आपल्याला थोडं व्यवस्थित लक्षात घ्यावं लागेल. ओके चलो शांत डोक्यानं क्वेश्चन सॉल्व्ह केले पेपरमध्ये थोडं कूल राहिलं की आपोआप जमायला लागतं सगळं. पुढे जाऊ बेटा नेक्स्ट क्वेश्चन कडे. आर यू रेडी फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे ज्याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघा तुम्ही लक्षात घेऊ शकता बेटा y इज इक्वल टू 2x इंटू log x दिला. क्वेश्चन मध्ये किती आहे y इज इक्वल टू 2 x मल्टिप्लाइड बाय log of x. ओके या टाईपनं क्वेश्चन आहे ज्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो बट ऑब्वियस याला म्हणणार बेटा आपण u आणि याला म्हणणार आपण v. म्हणजे काय अप्लाय होईल सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट रूल. काय अप्लाय होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट रूलच्या हेल्पने हा क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. सो आपण सांगणार बेटा आन्सर या टाईपनं बनेल. जेव्हाही काय असतो प्रोडक्ट रूल रिवाइज करतो पहिले. जेव्हाही तुम्हाला पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u मल्टिप्लाइड बाय v म्हणजे दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट रूल सांगते बेटा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हा पार्ट आपण बघितलेला आहे का डेफिनेटली. क्लास 11th मध्ये डिफरन्सिएशन चॅप्टर आहे तिथेही आपण बघितलं. मे बी फिजिक्समध्ये तुम्हाला बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स नावाचा एक टॉपिक असेल तिथं पण तुम्ही कदाचित प्रोडक्ट रूल यूज केला असेल. एकदम सिंपल आणि बेसिक पार्ट आहे ज्याच्या हेल्पनं क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. ओके क्वेश्चन हा आहे की असे प्रश्न एक्झाम मध्ये असतात का 110% असे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. याच लेवलचे एवढेच इझी प्रश्न पेपरमध्ये पण असतात. फक्त आपल्याला तेवढे क्वेश्चन अटेम्प्ट करणं आहेत है ना. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं बेटर असेल. सॉल्व्ह करतो बेटा मी क्वेश्चन. तुम्ही जर स्वतः सॉल्व्ह करून कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगत असले तर एकदम बेटर आहे है ना. हिअर वी स्टार्ट विथ द क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे y इज इक्वल्स टू 2 raised to the power x
मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ एक्स. याच्यापेक्षा बेसिक क्वेश्चन असू शकत नाही. काय म्हणणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू किती बेटा, एक्स dy बाय dx इज इक्वल टू 2 raised to x ला म्हणायचं फर्स्ट फंक्शन, log x ला म्हणायचं सेकंड फंक्शन. काय सांगते प्रोडक्ट रूल आपल्याला, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. या टाइपने बेटा टर्म आहे. सॉल्व करा त्याला. 2 raised to the power x ॲज इट इज. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x? Derivative of log x is 1 upon x plus log of x remains as it is. What is derivative of 2 raised to x? Maybe आतापर्यंत आपण वापरला नाही पण खूप सोपा आहे. Derivative of a raised to the power x सारखा आहे तो, है ना. Derivative of a raised to the power x, exponential derivative, that is a raised to the power x multiplied by log of a. फॉर्म्युला माहिती नसेल तर फॉर्म्युला लर्न करून घ्या. फॉर्म्युलेज खूप महत्वाचे आहेत. बघा काय बनेल, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 raised to x? दॅट मस्ट बी 2 raised to the power x. काय बनेल बेटा टर्म, 2 raised to the power x मल्टिप्लाइड बाय log 2. बघा फॉर्म्युल्यामध्ये a होता, तर a क्वेश्चन मध्ये 2 आहे, तर 2 a पण कॉन्स्टंट आहे, 2 पण कॉन्स्टंट आहे. ओके चलो बघा काही येतंय का आपला आन्सर, काही वाटतंय का की याच्यासारखं आहे म्हणून, सध्या तरी नाही. ओके मग काय करू आपण, जे त्यांनी केलंय बघा प्रत्येक ऑप्शन मधला 2 raised to x त्यांनी कॉमन घेतलेला आहे. दिसत आहे का हे, प्रत्येक ऑप्शन मधला 2 raised to x काय घेतला, कॉमन. चला घेऊया आपण पण कॉमन. सो इथं बेटा जर मी 2 raised to the power x कॉमन घेतला तर तुमच्याकडे काय राहतंय ते बघा, 1 upon x प्लस किती बेटा, log of x मल्टिप्लाइड बाय log of 2. या टाइपनं टर्म सध्या तरी माझ्याकडे आहे. ऍडजस्टमेंट आपण डेफिनेटली त्यात करू शकतो, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. बघा अशा टाइपनं टर्म अरेंज झाली. ओके या टाइपचं ऑप्शन आहे का आपल्याकडे, या टाइपचं ऑप्शन अवेलेबल आहे का बघा. सध्या मला तसंही काही ऑप्शन दिसत नाहीये. ओके सो तुम्ही जर बेसिकली पाहिलं तर जेव्हा जेव्हा एक्सची टर्म आहे, जेव्हा जेव्हा कोणाची टर्म आहे बेटा एक्सची, तिथं काय मॅनेज केलं आहे, लॉग एक्स मॅनेज केलं आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी. एक्स सोबत कोण मॅनेज केला आहे, लॉग एक्स. बघा डिनॉमिनेटर मध्ये एक्स, डिनॉमिनेटर मध्ये एक्स, डिनॉमिनेटर मध्ये एक्स, डिनॉमिनेटर मध्ये एक्स, प्रत्येक ठिकाणी न्यूमरेटर मध्ये कोण आहे, लॉग एक्स. मग ते आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल आणि अकॉर्डिंगली बेटा ट्राय बघावं लागेल कशा टाइपनं आन्सर बनू शकतं. ओके सो वी कॅन से अवर टर्म विल बी ॲज, काय करता येईल बघा, log 2 आहे तिथं, log 2 log x. काही करेक्शन तर नाही या क्वेश्चन मध्ये. मला तर या टाइपचा आन्सर परफेक्ट वाटत आहे. बघा एकदा या टाइपनं माझ्या हिशोबाने एवढंच करेक्ट आन्सर असायला पाहिजे. पुढे काही ऍडजस्टमेंटही असली तर डेफिनेटली ते आपण कशा टाइपनं घेता येईल, log 2 into log of x. क्रॉस मल्टिप्लाय केला, क्रॉस मल्टिप्लाय पण नाही आहे तो. बघा ज्या टाइपचा क्वेश्चन आहे त्याच्या हिशोबाने तर हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, है ना. आता ऑप्शन सोबत ते मॅच होत नाहीये, क्या किया जाए. जर इथं मी लॉग मॅनेजही केला, लॉग घेतला सपोज, मग काय करता येईल आपल्याला, y 2 raised to the power x ची व्हॅल्यू yच्या टर्म मध्ये क्वेश्चन नाही आहे ना. चलो सध्या तरी मी त्याच्यासोबत काही छेडछाणी करत नाही, यालाच आपण फायनल आन्सर म्हणणार आहोत. ओके बघा ऑप्शन्स कदाचित ऑप्शन मध्ये प्रिंट मिस्टेक असेल किंवा लॉग कॉमनही नाही घेतलाय त्यांनी, कुठं लॉग कॅन्सलही नाहीये. इट्स फाईन. सध्या तरी मी यालाच करेक्ट आन्सर म्हणतो. मे बी इथं काहीतरी या लॉग 2 ने काहीतरी प्रॉपर्टी वगैरे यूज करता येऊ शकते. सध्यासाठी तरी एवढंच आपलं करेक्ट आन्सर आहे ना. ऑप्शन मध्ये ते मॅच झालेलं नाहीये. पुढे जाऊ बेटा नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके तुम्ही ट्राय करा. जर समजा तुम्हाला याच्यावरती काही सुचला आन्सर तर मला नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पुढच्या सेशन मध्ये वगैरे सांगू शकता. लेट अस गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. बघा बेटा पुढचा क्वेश्चन आपल्याकडे या टाइप नाही. आपल्याला दिलाय y इज इक्वल टू लॉग ऑफ e रेज टू x अपॉन x स्क्वेअर.
y इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सर्वात पहिले बघा क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला. क्वेश्चन मध्ये सांगितलंय y इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर आहे बेटा, है ना. बघा म्हणजे लॉग ऑफ न्यूमेरेटर अपॉन डिनॉमिनेटर. मग बट ऑब्वियस इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे फॉर्म्युला. बघा एक बेसिक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, लॉग ऑफ ए मल्टीप्लाइड बाय बी दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी ऍडिशन साठी, बरोबर. आणि असाच एक डिव्हिजन साठी आहे, लॉग ऑफ ए डिवाइड बाय बी दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. या टाईपनं आपल्याकडे दोन बेसिक फॉर्म्युले आहेत आणि याच फॉर्म्युल्यांच्या हेल्पनं आपल्याला बेटा आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आपण याला म्हणणार ए, याला म्हणणार बी, म्हणजे y इज इक्वल टू बनेल बेटा लॉग ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस लॉग ऑफ एक्सचा काय असेल स्क्वेअर. सेकंड वाला फॉर्म्युला मी तिथं अप्लाय केलेला आहे, ज्या टाईपनं आपल्याला या टाईपनं आपल्याकडे टर्म बनेल. परत यांच्या ज्या पॉवर आहेत त्या पॉवर समोर घ्या बेटा. सो टर्म बनेल तुमच्याकडे y इज इक्वल्स टू एक्स मल्टीप्लाइड बाय लॉग ऑफ ई मायनस परत पॉवर समोर घ्या बेटा 2 मल्टीप्लाइड बाय लॉग ऑफ एक्स. कुठला फॉर्म्युला अप्लाय केला आता सांगितला होता तुम्हाला, लॉग ऑफ ए टू द पॉवर बी इज इक्वल टू किती बी लॉग ऑफ ए. म्हणजे एखादी टर्म जर पॉवर मध्ये असेल तर ती काय घेता येते समोर, समोर असेल तर पॉवर मध्ये, आहे ना. चलो आता बघा आपल्याला माहित आहे लॉग ई हा कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असते 1. व्हॅल्यू ऑफ लॉग ई इज ऑलवेज 1. लागलं तर फॉर्म्युल्यात लिहून घ्या, लॉग ऑफ ई ची व्हॅल्यू किती असते 1. सो आपण सांगणार बेटा y इज इक्वल टू एक्स मल्टीप्लाइड बाय 1 मायनस 2 लॉग ऑफ एक्स. या टाईपनं क्वेश्चन तुमच्याकडे जनरेट झाला. आता याला डिफरन्शिएट करायचं आहे. आता एकदमच बेसिक झालं है ना, असं 2 मिनिटात आन्सर येणार आहे. काय म्हणणार बेटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू किती एक्स, काय बनेल डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx. सरळ सरळ x इंटू 1 म्हणजे किती बेटा x आणि x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती असते 1 मायनस 2 ॲज इट इज. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, भरपूर वेळेस लिहिला आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतं बाळा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असतो आपला 1 अपॉन एक्स. अप्लाय करा इथं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. तो टर्म बनत आहे तुमच्याकडे 1 मायनस 2 अपॉन एक्स. ऑप्शन चेक करा असं काही आहे का, अशा टाईपचं तर काही ऑप्शन दिलेलं नाही. मग क्रॉस मल्टिप्लाय करा, याच्या खाली काहीच नाही म्हणजे किती 1. काय बनेल बेटा फायनल आन्सर सांगा बरं. सो वी विल से आपल्याकडे आन्सर बनेल शेवटची स्टेप असेल बेटा dy बाय dx इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 1 इंटू एक्स म्हणजे किती x मायनस 1 इंटू 2 मीन्स किती बेटा 2 डिवाइड बाय 1 इंटू एक्स म्हणजे किती x मायनस 2 अपॉन एक्स. प्लीज चेक दी ऑप्शन. x मायनस 2 अपॉन एक्स मीन्स ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे का सांगा बेटा पटापट. या टाईपनं आपल्याकडे व्हॅल्यू बनणार आहे. करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. एकदम इझी वेने आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करत आहोत. ठीक आहे, जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं बोर्डवरती देत आहे, पटापट बेटा तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे जास्त वेळ न घेता. ओके, असे क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये तुम्हाला भरपूर बघायला भेटतील. y इज इक्वल टू लॉग ऑफ ए रेस टू दी पॉवर 2x परत मल्टिपल आहे x प्लस 5 अपॉन x मायनस 1 ची पॉवर 3/2. बेसिक फॉर्म्युले अप्लाय करावे लागतील आपल्याला बेटा आणि या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. बघा स्टार्ट करतो मी. सो y इज इक्वल टू सर्वात आधी तुमच्याकडे टर्म अवेलेबल आहे y इक्वल्स टू लॉग ऑफ किती आहे बेटा टर्म आहे a रेस टू दी पॉवर 2x, त्याच्या मल्टिपल व्हॅल्यू आहे x प्लस 5 डिवाइड बाय किती बेटा x मायनस 1 आणि त्याची पॉवर आहे तुमच्याकडे 3/2. ओके, या टाईपनं टर्म आहे, या टाईपनं काय तुमच्याकडे टर्म. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर याला फर्स्ट टर्म म्हटलं आणि या पूर्ण टर्मला सेकंड टर्म म्हटलं तर कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल बेटा लॉग ऑफ ए मल्टीप्लाइड बाय बी विच इज इक्वल्स टू लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. हा वाला फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल. अप्लाय करा इथं फॉर्म्युला. काय बनेल तुमच्याकडे y इज इक्वल टू लॉग ऑफ ए म्हणजे बघा काय मार्क केलंय आपण
ए रेस टू दी पॉवर 2x, परत किती आहे बेटा मल्टिप्लाइड बाय सॉरी मल्टिप्लायचा काय होईल प्लस फॉर्म्युलानुसार लॉग ऑफ सेकंड टर्म किती आहे x प्लस 5 डिवाइड बाय x मायनस 1 त्याची पॉवर किती आहे 3/2. पॉवर सेपरेट केली मी, पॉवर काय केली सेपरेट. परत एकदा 2x हा लॉगच्या कुठं आहे पॉवर मध्ये तो येईल समोर, हा 3/2 आहे बेटा पॉवर मध्ये तो येईल समोर, म्हणजे टर्म बनेल y इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ x मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ a, 2 टाइम्स ऑफ x मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ a प्लस इकडे बेटा हा 3/2 समोर येईल 3/2 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ x प्लस 5 अपॉन x मायनस 1. बिलकुल करेक्ट तुम्ही एक्सपेक्ट करत आहात. आपण फॉर्म्युला अप्लाय केला बेटा लॉग ऑफ a टू द पॉवर b इज इक्वल्स टू b लॉग ऑफ a इक्वल टू b लॉग ऑफ a. इज इट ओके? क्लिअर आहे का बघा, या टाईपनं फॉर्म्युला अप्लाय करत आहोत. परत तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर कॉन्स्टंटला एका ग्रुपमध्ये घ्या बेटा. आता 2 कॉन्स्टंट आहे, लॉग ए कॉन्स्टंट आहे, त्याला एक सोबत घ्या. टर्म बनेल तुमच्याकडे y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ a मल्टिप्लाइड बाय x, 2 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ a मल्टिप्लाइड बाय x. मी कोणताच डेरिव्हेटिव्ह अजून घेतला नाही, सगळं लॉगॅरिथमिकच सुरू आहे. प्लस किती असेल बेटा 3/2. ओके, आणि इथं पहा लॉग ऑफ न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे सेपरेट करता येईल त्याला, म्हणजे ब्रॅकेट मध्ये बनेल बेटा लॉग ऑफ न्यूमरेटर तो आहे x प्लस 5 मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर तो आहे बेटा x मायनस 1. कुठला फॉर्म्युला अप्लाय केला लॉग ऑफ a बाय b. आता सांगितलं आपण लॉग ऑफ a बाय b काय असतो, दॅट इज लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b, लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. इज इट फाईन? ओके, बस आता काय करायचं याला सरळ सरळ करायचं बेटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू मिळेल. बघा कशा टाईपनं सॉल्व्ह करता येईल. सो वी कॅन हॅव व्हॅल्यूज ॲज dy बाय dx इज इक्वल्स टू, चला पटापट सांगा, 2 log a ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे, 2 log ऑफ a ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x असेल बेटा 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज 1 प्लस 3/2 ॲज इट इज है ना. इकडे बघा पहिले लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन गिव्हन टर्म काय असेल 1 अपॉन टर्म किती आहे x प्लस 5 मध्ये साइन काय बेटा मायनस. याला कंपोजिट विचार करून बघू, x प्लस 5 हा कंपोजिट फंक्शन आहे का. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह 0, 1 प्लस 0 मीन्स 1, त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही, म्हणजे कंपोजिट अज्युम करायची काही गरज नाही. मायनस परत हा लॉग काय बेटा 1 अपॉन x मायनस 1, 1 अपॉन x मायनस 1, x मायनस 1 हा कंपोजिट आहे का, तो पण नाही, कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 1 मायनस 0 इज 0. आता बघा कोणतं ऑप्शन मॅच होत आहे का, याला चेक करा बरं लवकर. बेसिकली 2 log a कशा कशामध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, म्हणजे ए आणि डी हे तर माझा आन्सर नाही. चला काय नाही आहे ते तर समजलं, जी प्रॉबॅबिलिटी 1/4 होती ती 1/2 झाली. आता पुढची टर्म कोणती असेल ते आपल्याला याला सॉल्व्ह केल्यावरच समजेल. करूया आपण सॉल्व्ह. बघा त्यातही तुम्हाला आयडिया येऊ शकते, ही प्लस आहे तर मला वाटते प्लस वाला आन्सर असू शकते, मी कन्फर्म नाही, सॉल्व्ह केल्यावर कन्फर्म होऊ आपण. सो 2 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ a ओके प्लस 3/2 ॲज इट इज. चला क्रॉस मल्टिप्लाय करा बेटा, 1 इंटू एक्स मायनस 1 म्हणजे x मायनस 1, करेक्ट आहे. 1 इंटू एक्स मायनस 1 म्हणजे x मायनस 1, मध्ये साइन आहे मायनस x, इथं किती बनेल x प्लस 5 इंटू 1 मीन्स x प्लस 5, कम्प्लीट डिवाइड मध्ये किती बेटा x प्लस 5 मल्टिप्लाइड बाय x मायनस 1, ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, आतमध्ये मल्टिप्लाय करायचं त्याला. बघा काय बनेल, समजा या मायनस ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं, जागा थोडी कमी आहे म्हणून डायरेक्ट करतो बेटा. समजा या टर्म ना आतमध्ये काय केलं मल्टिप्लाय, काय बनेल आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर या मायनस न हा x असेल मायनस 5 असेल मायनस. सो सरळ सरळ काय बनेल बेटा प्लस x मायनस x कॅन्सल, मायनस 1 मायनस 5, मायनस 1 मायनस 5 म्हणजे मायनस 6, 2 3 जा 6 आणि 3 3 9 म्हणजे मायनस बनणार आहे आन्सर. तुमचा आन्सर असेल 2 log ऑफ a ओके प्लस हा 3/2
याची व्हॅल्यू असेल बेटा -1 -5 म्हणजे -6. विजिबल आहे का हे सांगा मला, विजिबल आहे का सांगा मला. ओके, सो याची व्हॅल्यू बनणार आहे तुमच्याकडे -6 डिवाइड बाय x + 5 मल्टिप्लाइड बाय x - 1. करेक्ट आहे. आणि परत तुम्ही एकदा सांगू शकता बेटा कशा पद्धतीनं 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे इथे येईल -3. दिस मायनस मायनस प्लस मायनस विल बिकम मायनस. सो बघा मी जे बोललो होतो ते चुकीचं ठरलं. करेक्ट आन्सर असेल बेटा बी. मी काय म्हटलं होतं प्लस येऊ शकते पण निगेटिव्ह साईननं त्याच्यावर इम्पॅक्ट केला पण प्लसचा आन्सर मायनस आलं. असं बऱ्याच वेळेस पेपरमध्येही होते. आपल्याला वाटते असं असेल पण तसं नसते म्हणूनच आपलं चुकते. ओके, सो हा पार्ट तुम्हाला थोडासा इम्पॅक्ट मध्ये घ्यावा लागेल. शुअर व्हायचं नाही, लवकर डिटेल मध्ये क्वेश्चनला सॉल्व करायचं मगच परफेक्ट आन्सर लिहायचं. अझम्पशन चुकू शकतात. अझम्पशन हे करतातच या हिशोबाने की ते एक तर करेक्ट असेल किंवा रॉंग असेल है ना. चलो, सो ऑप्शन नंबर बी शुड बी युअर फायनल आन्सर. होप बेटा हा पार्ट तुम्हाला क्लिअर आहे. पुढे जाऊ आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. सो वी हॅव नेक्स्ट क्वेश्चन ॲज. आर यू रेडी. बघा पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे बेटा. जवळपास तसाच हा क्वेश्चन आहे. तुम्हाला याला घरी पण सॉल्व करता येईल पण स्टील मी तुम्हाला सुरुवातीच्या काही स्टेप्स करून देतो. तुम्ही होमवर्क पण करू शकता त्याला. बघा कशा टाईपनं बनेल बेटा. y = बघा किती आहे लॉग ऑफ पहिली टर्म आहे तुमच्याकडे e⁻⁴x. या टर्मचा काय आहे बेटा रूट आहे. आता जास्त वेळ न घेता मी त्याला काय लिहितो बघा. त्याला लिहितो बेटा मी मल्टिप्लाय मध्ये x - 1 अपॉन x + 2 त्याची पॉवर म्हणून टाकतो मी हाफ. चालते का बघा. रूट म्हणजेच पॉवर हाफ. रूट म्हणजे पॉवर हाफ. आता मला सांगा ज्या दोन टर्म तिथं दिसत आहे ही पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म ह्या एकामेकासोबत काय आहेत मल्टिप्लाय. जेव्हा दोन टर्म मल्टिप्लाय असतात तर लॉगॅरिथमिक मध्ये त्याची काय होते ऍडिशन. मग आपल्याकडे बेसिक टर्म बनेल बेटा y = लॉग ऑफ e⁻⁴x प्लस लॉग ऑफ किती असेल बेटा x - 1 अपॉन x + 2 त्याची पॉवर किती हाफ. लॉगॅरिथमिकचा एक फॉर्म्युला आपल्याला हेही सांगते की जी काही पॉवर असेल ती आपण समोर घेऊ शकतो लॉगच्या. म्हणजे इथं टर्म बनेल बेटा y = x मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ e प्लस हाफ मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ किती असेल बेटा x - 1 अपॉन x + 2. डेरिव्हेटिव्हचा डी पण अजून आपण वापरलेला नाहीये हे लक्षात घ्या. काही काही जण म्हणतात डेरिव्हेटिव्ह टफ आहे. डेरिव्हेटिव्ह टफ नाही, डेरिव्हेटिव्ह सोपंच आहे. आपल्याला अदर टॉपिक्सचे बेसिक किती माहित आहेत त्याच्यावर ते डिपेंड करेल. हे तर सगळं लॉगॅरिथमिकच सुरू आहे अजून. डेरिव्हेटिव्हला बदनाम नाही करायचं आहे ना. चला परत लॉगचा परत एक बेसिक फॉर्म्युला बेटा लॉग ऑफ न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. तुम्ही मे बी फिजिक्स मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये याला यूज करत असाल. जर लॉगचं डिव्हिजन असेल तर दोन लॉगची सबस्ट्रॅक्शन करता ना तेच करायचं. y = x मल्टिप्लाइड बाय लॉग ची व्हॅल्यू 1 प्लस किती आहे बेटा हाफ एका ब्रॅकेट मध्ये असेल लॉग ऑफ x - 1 मायनस लॉग ऑफ x + 2. दोन लॉगॅरिथमिकचं घेतलं बेटा सबस्ट्रॅक्शन. आणि आता करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह बनेल dy/dx. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असते रे 1. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस हाफ जसाचा तसा. याला करायचं बेटा सॉल्व. सांगा लॉगचा डेरिव्हेटिव्ह परत एकदा 1 अपॉन x - 1. लॉगचा जो अँगल आहे तो डिवाइड मध्ये लिहिला. x - 1 कंपोजिट आहे का ते चेक करायचं प्रत्येक वेळेस. कधी कधी कंपोजिट असते तो. x चा डेरिव्हेटिव्ह 1 -1 चा डेरिव्हेटिव्ह 0 1 - 0 इज 1 सो कंपोजिट नाही आहे. मध्ये साइन आहे बेटा मायनस. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x + 2. x + 2 कंपोजिट आहे का. x चा डेरिव्हेटिव्ह 1 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 1 + 0 इज 1 अगेन कंपोजिट नाही आहे. फर्दर याला सॉल्व करा. dy/dx विल बी ॲज किती असेल बेटा 1 + 1/2 टाइम्स ऑफ. याचं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता मी काही गेस करत नाही है ना. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन x + 2 मायनस साइन इम्पॅक्ट करेल. दिस विल बी -x. दिस विल बी +1 कंप्लीट डिवाइड बाय x - 1 into x + 2.
शांततेत सॉल्व्ह करा त्याला. सरळ सरळ बेटा आपल्याकडे एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल. एक एक्स प्लस एक एक्स मायनस 2 + 1 म्हणजे किती 3, म्हणजे व्हॅल्यू असेल बेटा dy/dx इक्वल्स टू किती बघा फायनल आन्सर dy/dx इक्वल्स टू बनेल तुमच्याकडे 1 + 3/2 करेक्ट आहे मल्टिप्लाइड बाय 1/x - 1 इंटू x + 2. चला सांगा पटकन कमेंट बॉक्स मध्ये कोणता आहे करेक्ट आन्सर. ओके सो 1 प्लस पाहिजे. आता प्लस म्हणजे बी नाही आहे सी नाही आहे. हे पण करायचं कट करून टाकायचं जे नाही ते नाही. बी नाही सी नाही ए किंवा डी आहे. 3/2 पाहिजे. इथं 3 आहे का नाही म्हणजे डी पण नाही. करेक्ट आन्सर आहे बेटा ऑप्शन नंबर ए. इज इट ओके क्लिअर आहे का सांगा मला पटकन. या पर्टिक्युलर क्वेश्चन साठी जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन सोपी आहेत का 110% ते सोपी आहेत. बेसिक फॉर्म्युले प्रिपेअर करायचे आहेत आणि त्याच्या रिस्पेक्टमध्ये एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचं आहे. हे क्वेश्चन पण याची PDF नोट्स मी देतो तुम्हाला टेलिग्रामवर आहे ना. हे क्वेश्चन पण लिहायचे. क्वेश्चन लिहायचा ऑप्शन लिहायचं सर्व लिहायचं आणि त्याला सॉल्व्ह करून बघायचं. काही जर अडचण असली तर तुम्ही PDF मध्ये बघू शकता. क्लियर है बेटा. दैट इज ऑल अबाउट दिस पर्टिकुलर क्वेश्चन. कैन वी गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. चलो ये रहा बेटा अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर. परत एकदा सेम नेचरचा क्वेश्चन. परत एकदा सेम नेचरचा क्वेश्चन. होमवर्क करसाल का याला सांगा मला एकदा की सॉल्व्ह करून द्यायचा. आय थिंक होमवर्क करू शकता तुम्ही एवढा काही टफ नाही आहे ना. तरी मी त्याची बेसिक ऍडजस्टमेंट तुम्हाला सांगून देतो म्हणजे तुम्ही डील करता येईल तुम्हाला. y = log ऑफ काय घेणार बेटा पहिल्या स्टेप मध्ये a ची पॉवर x रूट म्हणजे काय असते हाफ. आताच घेतलं मी. काय बनेल बेटा ते x - 4 डिवाइड बाय 3x - 4 याची पॉवर किती असेल हाफ. आता नीट लक्षात घ्या इथं 3x - 4 आहे म्हणजे कंपोजिट बनणार आहे तो है ना. चला की सॉल्व करू मी सॉल्व करतो चलो. सो काय बनेल y = log ऑफ इथं किती असेल बेटा a⁻x मल्टिप्लिकेशन आहे म्हणून प्लस लॉग ऑफ किती असेल x - 4 / 3x - 4 त्याची पॉवर किती बेटा हाफ. त्याची पॉवर किती आहे हाफ आहे. पॉवर आहे आपल्याकडे हाफ. ओके चला पुढे चला. काय सांगणार पॉवर समोर येईल y = x आला समोर बेटा मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ a करेक्ट आहे प्लस परत हाफ समोर घेणार आपण मल्टिपल असेल लॉग ऑफ किती x - 4 डिवाइड बाय किती 3x - 4 3x - 4 या टाइपनं टर्म असेल. ओके चलो फर्दर त्याला सॉल्व करा बेटा. काय बनेल y = x मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ a करेक्ट आहे किती असेल प्लस हाफ ऑफ याला सेपरेट करून घ्या. ती टर्म असेल लॉग ऑफ x - 4 ओके मायनस लॉग ऑफ 3x - 4 लॉग ऑफ 3x - 4 या टाइपनं टर्म आहे. आता अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह. काय बनेल बेटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू किती x. इथं जर बघितलं तर dy/dx = log a हा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. log a कॉन्स्टंट पुढे बेटा टर्म असेल आहे ना. बघा चारही ऑप्शन मध्ये सुरुवातीला log a दिला म्हणजे त्याची काही हेल्पच नाही होणार आपल्याला. पुढे जाऊ आपण प्लस 1/2 ॲज इट इज. इकडे सांगा आता व्यवस्थित याच्यासाठीच मी सॉल्व्ह करत आहो. इथं कंपोजिट बनणार आहे ना. लॉगचा डेरिव्हेटिव्ह बेटा 1/x - 4 मध्ये साइन मायनस लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/3x - 4 कंपोजिट आहेत का विचार करा. x - 4 कंपोजिट आहे का. x चा डेरिव्हेटिव्ह 1 -4 चा 0 1 - 0 इज 1 नॉट अ कंपोजिट. बट इथं 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 3 - 4 इज 3 इज अ कंपोजिट. ज्याचं आन्सर रॅदर दॅन 1 येते तो कंपोजिट आहे. म्हणजे इथं कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 3 लिहावा लागेल. या हा कंपोजिट फंक्शन बनत आहे इथं. क्लिअर आहे का. बघा ही जी टर्म आहे ही टर्म कंपोजिट फंक्शन आहे. ही कोणतं फंक्शन आहे कंपोजिट. इट इज अ कंपोजिट फंक्शन. सो त्याचा इम्पॅक्ट हा झाला की इथं आपण काय लिहिला 3 लिहिला. काय लिहिला बेटा 3. पण आता त्याला क्रॉस मल्टिप्लाय करा आणि सॉल्व्ह करा.
ओके, आता काही जास्त राहिलं नाही. सो लॉग ऑफ ए इंटू 1 इज लॉग ऑफ ए प्लस 1/2. काय येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू दिस दॅट इज 3x मायनस 4. मध्ये साइन आहे बेटा मायनस ऍक्च्युली 3 -3 ने याला मल्टिप्लाय करा. हिअर इट इज -3x -3 इंटू -4 दॅट इज +12. करेक्ट आहे +12 होल डिवाइड बाय x -4 इंटू 3x -4. ओके, कॅल्क्युलेशन नीट बघा बेटा. परत एकदा तुम्ही सांगू शकता की काय काय कॅन्सल होणार आहे. +3x -3x कॅन्सल. 12 - 4 मीन्स 8. बरोबर, 12 - 4 इज 8 आणि 8/2 म्हणजे 4. म्हणजे फायनल आन्सर असेल बेटा तुमचं इथं चेक करा एकदा. लॉग ऑफ ए प्लस काय सांगितलं मी बघा 12 - 4 इज 8. 8/2 म्हणजे 4. 4 डिवाइड बाय x -4 इंटू 3x -4. कंपोजिट फंक्शनचा तिथं इम्पॅक्ट झालेला आहे. हे जर दिसत नसेल तुम्हाला तर मी ते गायब करतो आपली स्लाइड. केलं असेल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आहे की नाही. चलो सो ठीक आहे बेटा, या टाईपनं ऑप्शन असेल बघा. मग आता करेक्ट आन्सर 4. लॉग ए तर सगळ्या ठिकाणी आहे, प्लस पण पाहिजे. बघा प्लस कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये आहे. प्लस व्हॅल्यू कुठं कुठं आहे बेटा बघा. ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी डी मध्ये प्लस आहे. त्यातही आपल्याला काय पाहिजे 4/1 x -4 3x -4. यांनी काय घेतलं 12 घेतलं. 12 आला होता तो, पण 12 मधून 4 वजा झाला आणि त्यालाही डिवाइड केलं 2 न. म्हणजे करेक्ट आन्सर आहे तुमचा ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी मस्ट बी युअर फायनल आन्सर. इज इट ओके? क्लिअर आहे का बेटा सांगा मला. या टाईपनं आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं आहे. आय होप तुम्हाला हे सगळे क्वेश्चन क्लिअर असतील. लॉगॅरिथमिकचे आणखीही काही क्वेश्चन आपल्या प्लॅन मध्ये होते, पण आता टाइमच्या कमतरतेमुळे आपल्याला त्याला घेता येणार नाही. कोअरली हे तुमचे लॉगॅरिथमिकचे क्वेश्चन आणखी आहेत ज्याला तुम्ही बेटा सॉल्व्ह करू शकता है ना. आता याला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर बघा इथं आपल्याला असं लक्षात येते की लॉगॅरिथमिकची गरज आहे, कारण 2 कॉम्प्लिकेटेड फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत है ना. पण तिथं लॉग दिलेला आहे का नाही. मग लॉग आयडेंटिफाय करावं लागेल. म्हणजे आपण काय म्हणणार बेटा याला काय लिहिणार आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. याला म्हणणार आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडनं लॉग घ्या. म्हणजे क्वेश्चन बनेल तुमचा लॉग ऑफ y इज इक्वल्स टू लॉग ऑफ काय असेल बेटा टर्म बघा. टर्म आहे तुमच्याकडे 2x + 1 त्याची 2x प्लस किती आहे 3 त्याची पॉवर किती 4 आणि मल्टिप्लाय मध्ये 1 - 2x त्याची पॉवर किती बेटा 3/2. ओके, या टाईपनं टर्म असेल. ऍक्च्युली कोअरली हे लॉगॅरिथमिकचे क्वेश्चन तुमच्या सिलेबस मध्येही आहेत. इथं लॉग दिलेला नव्हता, आपण लॉग घेतला. आता काय करणार बेटा पहिले तर इथं फॉर्म्युला अप्लाय करा. 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपण ऍडिशन लिहिणार. सो वी हॅव अ टर्म ॲज काय बनेल टर्म लॉग ऑफ y मस्ट बी ॲज लॉग ऑफ बनेल बेटा 2x + 3 है ना. त्याची पॉवर किती 4 प्लस लॉग ऑफ किती बनेल 1 - 2x त्याची पॉवर किती 3/2. मी आधीच सांगितलं होतं बेसिक पासून सुरुवात करून कॉम्प्लेक्स क्वेश्चन आपल्याला एंड करायचे आहेत. दिस वन इज अ कॉम्प्लेक्स वन है ना. परत बेटा पॉवर समोर घ्या. लॉग ऑफ y इज इक्वल टू 4 समोर मल्टिप्लाय मध्ये लॉग ऑफ 2x + 3. ओके प्लस परत काय सांगणार बेटा 3/2 समोर. इकडे बनेल आपल्याकडे लॉग ऑफ 1 - 2x. आणि आता करायचं त्याला डिफरन्शिएट. काय म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू किती x. म्हणजेच लॉग y चा डेरिव्हेटिव्ह असेल बेटा 1/y इंटू dy/dx. 1/y इंटू dy/dx. इकडे बघा काय म्हणते 4 ॲज इट इज. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग. लॉगचा डेरिव्हेटिव्ह आहे बेटा सध्या 1 किती 2x + 3. पण परत हा 2x + 3 कंपोजिट आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. तर कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 2 लिहितो मी. बघा हे जे रेड कलरने मार्क करत आहे हा आहे कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर. पुढे काय येईल परत आपल्याकडे प्लस 3/2 ॲज इट इज है ना. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/1 - 2x आणि परत 2x आहे 1 - 2x इज कंपोजिट. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 -2x चा डेरिव्हेटिव्ह बेटा -2. किती असेल कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इथं
डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असेल बेटा -2. किती असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असेल -2. परत जो कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला मी मार्क काय सुरू आहे ओ नो कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे त्याला मार्क करतो बेटा मी. इथं किती असेल -2 आहे. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हला मी या टाईपनं मार्क करत आहे बघा. सो पुढे जायचं आहे आपल्याला सॉल्व करायचं आहे. काय बनेल वी विल हॅव अ टर्म ॲज 1/y इंटू dy/dx इज इक्वल टू सरळ काय बनेल बेटा 4 2 जा 8 दॅट इज 8/2x + 3. परत हा 2 आणि हा 2 कॅन्सल प्लस मायनस बिकम -3/1 - 2x. ओके या टाईपनं टर्म आहे. आणि तुम्ही ऑब्झर्व करू शकता इथं हा जो y आहे हा y काय आहे बेटा डिवाइड. अदर साइडनं पाठवला तर मल्टिप्लाय असेल कम्प्लीट टर्मला है ना. सो dy/dx इक्वल टू y इंटू दिस व्हॅल्यू. आता पहा ऑप्शन मध्ये तुम्हाला हे जे दिसत आहे की नाही प्रत्येक ऑप्शन मध्ये बघा ही टर्म है ना, ही वाली टर्म आणि ही वाली टर्म. ही टर्म म्हणजे कोण आहे y आहे. म्हणजे याला काही चेक करायचं काम नाही. पुढचा पार्ट चेक करायचा आपल्याला, नाही तर याच्यामुळेच कॉम्प्लिकेटेड वाटायला लागते आपल्याला. y तर सगळ्यामध्ये आहेच. 8/3x + 2 कशात आहे बेटा 8/2x + 3 बी मध्ये आहे डी मध्ये आहे. म्हणजे ए नाही आहे सी नाही आहे. ए आणि सी तर नाही. पुढे किती पाहिजे आपल्याला -3 पाहिजे. -3 कशामध्ये आहे बी मध्ये आहे की डी मध्ये आहे बी मध्ये. म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे ते असेल तुमचं ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी शुड बी युअर फायनल आन्सर. बघा बेटा एकदा लक्ष देतंय का क्लिअर आहे का तुम्हाला. बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. या टाईपनं आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके आणि याच पद्धतीचा एक आणखी क्वेश्चन प्लॅन मध्ये होता बेटा पण आता वेळ कमी आहे त्यामुळे त्याला मी जास्त घेत नाही. सरळ यालाही सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तीच पद्धत वापरायची आहे. काय सांगणार आहोत आपण इथं पण म्हणणार आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय करणार आहोत इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. इथं पण दोन्ही साइडनं आपल्याला लॉग घ्यायचा आहे. ओके लॉग घ्यायचा बेटा अकॉर्डिंगली सॉल्व्ह करायचं तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. होप तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा करता येईल का की सॉल्व्ह करून द्यायचा. सोपा आहे तो क्वेश्चन होऊन जाईल बेटा आय थिंक सॉल्व्ह. ठीक आहे. सो या टाईपनं आपण लॉगॅरिथमिक मेथडचे जे काही डेरिव्हेटिव्ह होते ते सॉल्व्ह करण्याचा ट्राय केला बेटा. पुढच्या सेशनमध्ये आपण पॅरामेट्रिक, इम्प्लिसिट, हायर ऑर्डर, ट्रिग्नॉमेट्रिक, इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक 1 बाय 1 सर्व टाईपचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते डिस्कस करणार आहोत. ओके सो हे सगळे क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या, त्याला समजून घ्या सर्व पार्टला आणि प्रिपेअर करा. ठीक आहे. एवढे क्वेश्चन केले म्हणजे झालं असं नाही. आपल्याकडे नंबर ऑफ क्वेश्चन अवेलेबल आहेत. जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करणार तेवढ्या कमी वेळात आपले क्वेश्चन सॉल्व्ह होतील, तेवढी परफेक्टनेस आपल्या क्वेश्चन मध्ये येणार आहे. ठीक आहे. चला लास्टली आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. व्हिडिओला एंड करण्याच्या आधी जर तुम्ही लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. ओके आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन जी आहे तिला पण आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे सो दॅट येणाऱ्या व्हिडिओ सेशनची आपल्याला आयडिया मिळेल. ओके थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. जय हिंद.